विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण पुऱ्या महाराष्ट्राचंच चित्र बदललं. महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं, पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक. बच्चू कडू को हमने गिराया, त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची. असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा, मी तिथे उभा राहतो. तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी. माझं श्रेय तर नाहीच आहे. दादाला एवढंच म्हणून मी कुठे म्हणताय की माझं श्रेय आहे. माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू. पण दादा आता कसं वाटतंय, गोड वाटतंय ना. त्यांनी असं म्हटलं की माझा पराभव करण्याची अवकाश तुमची नाही राणी दाम्पत्याची, असंही त्यांनी. हा, जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे, आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी अवकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी अवकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाची परिवाराची अवकात काढणारे लोकांची अवकात हा लोक दाखवत असतात. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी मी उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिलं. आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात.